भारती विद्यापीठातील इंग्रजी माध्यम बालेवाडी येथील इयत्ता 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले। भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम बालेवाडी या शाळेत विद्यार्थ्यांनी बालगंधर्व कलादालनात तयार केलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलंय। इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळून हे चित्र तयार केलंय। भारतीय शैलीतील पारंपरिक असलेल्या कलांचा वापर करून चित्र तयार करण्यात आली। समाजात सामाजिक संदेश देणारे हे चित्र असून विद्यार्थ्यांनी या चित्रांवर भरपूर मेहनत घेतली आहे, असं मत प्राध्यापक गणेश ढोले यांनी व्यक्त केलंय। भारती विद्यापीठाची बालेवाडी येथील ब्रँच मधली ही शाळा आहे। आता बालगंधर्व कलादालनामध्ये आमच्या शाळेने एक्झिबिशन जे भरवले आहे ते 2 दिवस एक्झिबिशन आहे, आज आणि उद्या। यामध्ये इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतची मुले सहभागी झालेले आहेत आणि मुलांनी पारंपरिक ज्या कला आहेत, भारतीय शैलीतल्या पारंपरिक कला जसे वारली, मधुबनी किंवा गौंड आर्ट या कला त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इथं काही फोटोग्राफ्स पण मुलांचे लावलेले आहेत आणि हे एक्झिबिशन आज आणि उद्या 2 दिवस इथे असणार आहे। गेली 10 वर्ष आम्ही हे इकडं दरवर्षी हे एक्झिबिशन भरवतो। यामध्ये हुंडाबळी किंवा बालमजूर किंवा व्यसन अशा सामाजिक विषयावरती संदेश देणारी पण काही चित्र आहेत। सध्याच्या ह्याच्यामध्ये फेसबुक किंवा व्हॉट्सअप या गोष्टींमुळे जे तरुणाई आहे ती या सगळ्या चित्रकला किंवा अशा वाचन या गोष्टीपासून दूर होत चालली आहे। पण कसं म्हणजे चित्रकला हा विषय असा आहे की यातनं मुलांना जास्तीत जास्त व्यक्त होता येतं किंवा त्यांचे जे ट्रेस असतो किंवा हे यातनं कमी होतो। आणि आम्ही शाळेतनं हेच प्रयत्न करतो की मुलं जास्तीत जास्त या विषयाकडे कशी वळली जातील, त्यांच्यामध्ये आवड कशी निर्माण होईल आणि कशी ती स्वतःला या चित्राच्या माध्यमातून व्यक्त करतील। म्हणून आम्ही हे प्रदर्शन भरवण्याचा हाच उद्देश आहे की यातून एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं किंवा चित्रकलेबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी। हे प्रदर्शन पुणेकरांसाठी 2 दिवस खुले असणार आहे।